दी 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 तू मला म्हणून कुशीत घेतलीस आणि घात केला. घात केलास माझा. दात पाठवईल तुझा. शेवटी इस्कॉट होईल तुझा. इस्कॉट होईल तुझा. श्रीराम. पूनमताई काय केलं ते? हे करायलाच हवं होतं. आणि मीच करायला हवं होतं. हिच्या अधःपतनात माझाही वाटा होता. संपवायला पाहिजे होतं. अहो पण कायदा कशाला हातात घेतला? घ्यायला लागला. तुम्ही कितीही हिला शिक्षा करायचा प्रयत्न केला असता तरी इंदुमतीने ते होऊ दिलं नसतं. तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका होता म्हणून मी हे केलं. काय झालं डॉक्टर? एक पर्व संपलंय. एक शक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. आता प्रश्न इतकाच आहे की हे मध्यंतर आहे की शेवट. काळाचा पडदा तसाच राहणार की पुन्हा सरकणार? आत्ता तरी तो पडलाय. पण समजा हा काळाचा पडदा पुन्हा सरकलाच तर नियतीच्या मनात या पुढचा खेळ फक्त चांगल्या घटनांनी भरलेला असेल अशी आशा करूया. बाळपियो, डोळे उघड. शांतपणे डोळे उघड.
सुलेखा, शक्य नाही. तू वाड्याचा उंबरठा ओलांडलास तेव्हाच मी ओळखलं होतं की ती तू नाहीस. सोहळ्याच्या वेळी तुम्हीच आला होतात ना? सोहळ्याच्या वेळी सुलेखाऐवजी इथे येऊन तुम्हीच आम्हाला वाचवलं आणि आत्ता सुद्धा तुम्हीच वाचवलं. मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. चुकांचं परिमार्जनच म्हणलं. प्रत्येकाच्या हातून चूक घडते. काहींना आपल्या चुका उमगतात, काही जण माफी मागून मोकळे होतात. पण माझी चूक सुधारण्यासारखी नव्हती आणि झालेलं नुकसान भरून काढण्यासारखंही नव्हतं. पण पुढे होणारं नुकसान हे नक्कीच टाळू शकत होते. तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं खरंच माहित नाही. झालं गेलं विसरून जा. आता फक्त पुढचा विचार कर. चांगल्या गोष्टींचाच विचार कर. सुखी राहा, समाधानी राहा. येते. नमस्कार. श्रीराम श्रीराम. येते. काळाने सुरू केलेला गत जन्मातला खेळ त्याच पात्रांसकट या जन्मात संपला. हे एक मोठं अग्निदिव्य होतं शुभ्रा. त्यातून तू सुखरूप बाहेर पडलीस आणि आम्हालाही बाहेर काढलंस. आता सुखाने संसार करा. श्रीराम श्रीराम. पूनमताई, या लॉकअप मध्ये निरपराध लोक आले की वाईट वाटतं. आधी मंजुळा, मग तनिष्काताई, आता तुम्ही. त्यांच्याबद्दलही वाईट वाटलं होतं आणि आताही वाटतंय. पण मला कसलंही वाईट वाटत नाहीये. मी जे केलंय ते शांत डोक्याने नीट विचार करून केलंय. मला कसलाही पश्चाताप नाहीये. माझं स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता. पूनमताई, मला कुठलाही कबुली जबाब नकोय आणि मला काही प्रश्न पण नाही विचारायचे. तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आता मला जे योग्य वाटतंय ते मला करू द्या. पोलिसांसाठी गुन्हेगाराला पकडण्यापेक्षा सुद्धा एक मोठं काम असतं आणि ते म्हणजे निरपराध माणसाले वाचवणं. आणि मला तेच करायचं.
ताप तर पळून गेला. बरं वाटतंय ना? पण आता लगेच नाचायचं फिरायचं नाहीये अजिबात. खेळायला पाठवणार नाहीये मी तुला. आज आराम करायचा, झोपून राहायचं. लापशी करून आणते तुझ्यासाठी, थोडीशी तरतरी वाटेल. आई प्रथमेश, 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 तू हाक मारलीस ना मला आता? तू हाक मारलीस ना मला बाळा आता? हो, मला भास नाही झालं. तू हाक मारली, खरंच मला हाक मारली. पुन्हा एकदा मार ना. म्हण आई, आई म्हण, आई म्हण ना. राजा म्हण ना, एकदा म्हण ना आई. म्हण ना, आता हाक मारलीस ना मला आई म्हणून. थांबा, मी आले राजा. तुम्ही या ना. प्रथमेश बोलला. हो, प्रथमेश ना आता मला हाक मारली आई म्हणून. माझ्याशी बोलला प्रथमेश आता. खरंच. प्रथमेश, राजा तू बोललास? बोल ना, माझ्याशी बोल ना. मला सांग, तू काय काय केलं सांग. माझी आठवण येत होती तुला. सांग ना मला सांग, तू काय काय केलंस. मला खूप आठवण येत होती तुझी. सारखं असं वाटायचं की काम सोडावं आणि धावत यावं तुझ्याकडे. पण बोल ना, बोल प्रथमेश, काहीतरी बोल ना प्रथमेश. बाबा काय विचारतायत? राधा भास झाला असेल तुला. नाही हो, तो खरंच माझ्याशी बोलला. बाबा